श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। उद्या आहे वर्षातील शेवटचा दिवस, म्हणजे 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे। हे तर तुम्हा सर्वांना माहीत आहे। आपल्याला हे जे 2023 जे वर्ष आहे त्याचा जो शेवटचा दिवस आहे किंवा या 2023 वर्षाला आपल्याला बाय बाय करायचं आहे आणि जे नवीन वर्ष येणार आहे 2024 या वर्षाची आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे असं स्वागत करायचं आहे। जरी हे वर्ष मराठी वर्षानुसार जरी सुरू होत नसलं तरी हे इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्षाची ही सुरुवात आहे ती सुरू होत आहे। तरीही आपल्याला या वर्षाचं स्वागत करायचं आहे, कारण की आपण इंग्रजी जे कॅलेंडर आहे या कॅलेंडरनुसारच आपण आपलं जे सर्व काय आहे ते आपण या कॅलेंडरनुसारच करतो। दैनंदिन जीवनामध्ये आपण याच कॅलेंडरचा वापर करतो, म्हणून आपण या कॅलेंडरनुसार जे नवीन वर्ष सुरू होणार आहे या नवीन वर्षाची सुरुवात आपण त्याच्या स्वागताने करायची आहे। प्रत्येक जणांनी खूपच चांगल्या प्रकारे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे नियोजन केले असतील की हे जे नवीन वर्ष आहे याचं आपण स्वागत कसं करायचं, 2023 या वर्षाला आपण बाय बाय कसं करायचं। कोणी वेगवेगळ्या प्रकारे पार्ट्या करणं, वेगवेगळ्या प्रकारे मेनू पदार्थ जेवणासाठी गोड बनवणे, अशा प्रकारे म्हणजे कुणाची काही नियोजन असू शकतात। कुठं बाहेर फिरायला जाणं, काही करणं, वेगवेगळ्या प्रकारचे असे नियोजन आहेत। अशा प्रकारे नियोजन करून हे वर्ष आहे हे आपण नवीन वर्ष येणार आहे याचं स्वागत करणार आहोत असे नियोजन केलेले असतील। पण आपण जे स्वामी भक्त आहोत, सर्व स्वामी भक्त त्यांनीही नियोजन करायचं आहे। त्यांनी नियोजन करायचं असं नाही, पण आपलं हे नियोजन आहे हे जे बाकीचे सर्व जे करतात यांच्यापेक्षाही आपलं नियोजन हे खूप वेगळं असणार आहे। ते वेगळं कसं असणार आहे, कारण आपण या नवीन वर्षाची सुरुवात आहे ही स्वामी सेवेने करायची आहे। जेणेकरून आपण जर नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामी सेवेने जर सुरुवात केली तर आपल्याला जे येणारं जे 2024 वर्ष आहे हे पूर्ण जे वर्ष आहे ते स्वामी सेवेतच जावं आणि स्वामी सेवा ही आपल्या हातून जास्त प्रमाणात घडावी, म्हणून आपण नवीन वर्षाची सुरुवात आहे ही स्वामी सेवेनेच करायची आहे। या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला एक प्रार्थना करायची आहे। म्हणजे थोडक्यात एक संकल्प म्हटलं तरी चालेल किंवा प्रार्थना म्हटलं तरी चालेल। आपल्याला त्यांना करायचे आहे, त्यांना आपण हात जोडायचे आहेत आणि त्यांच्या फोटोज समोर किंवा तुम्ही जर केंद्रात गेला किंवा तुमच्या देवघरात जर त्यांची मूर्ती असेल तर त्यांच्या समोर आपल्याला हात जोडायचा आहे आणि त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज, जे 2023 वर्ष गेलं त्या वर्षात माझ्या हातून जेवढी सेवा झालेली आहे त्याच्यापेक्षाही कितीही पटीनं जास्त प्रमाणात तुमची सेवा आहे ही माझ्या हातून या 2024 या वर्षी व्हावी आणि यासाठी तुमचा कृपाशीर्वाद हा माझ्यावरती कायमस्वरूपी राहावा आणि ही सेवा आहे ही तुम्ही करून घ्या, ही स्वामीचरणी आपण अशी प्रार्थना स्वामींना करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही स्वामींना प्रार्थना करायची आहे। 2023 हे वर्ष ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना सुखात, समाधानात आणि आनंदात गेलेलं आहे, त्याचप्रमाणे हे 2024 वर्ष ही सुखात आणि समाधानात आणि आनंदात जावं आणि ज्या कोणाच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम किंवा अडचणी गेल्या 2023 या वर्षात आलेले असतील त्या सर्वांचंही जीवन या वर्षीचं जे 2024 आहे या वर्षात खूप आनंदमय आणि खूप सुखदायक आणि स्वामी सेवेने समृद्ध व्हावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। तर नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला स्वामी सेवेने करायची आहे। तर आपण स्वामींची सेवा कोणकोणती करू शकतो, तुम्ही कोणत्याही प्रकारची स्वामींची सेवा करा। तुम्हाला तर स्वामींच्या सर्व सेवा आहेत त्या माहीत आहेत। तुम्ही स्वामी समर्थांचा मंत्र जप करू शकता, 11 माळी केला तरी चालेल किंवा जर तुम्ही एक जरी माळ केली तरी चालेल। स्वामी म्हणणार नाहीत की तू एवढंच का केलं तेवढंच का केलं। स्वामींना फक्त आपण अंतःकरणापासून त्यांची सेवा जेवढी करतो तेवढी त्यांना ती प्रिय असते, मग ते आपण काहीही करू।
त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्र त्याचं 1 किंवा 11 वेळा तुम्ही पठण करू शकता। त्याचबरोबर जे स्वामी समर्थांचं जे त्यांचा जो आत्मा आहे, त्यांचं जे अमृत आपण जे म्हणतो आहे, ते श्री स्वामी समर्थांचं जे स्वामी चरित्र अमृत आहे त्याचं आपल्याला थोडक्यात पारायण नाही म्हणता येणार किंवा पाठ आहे तो आपण करायचा आहे। तर त्याचा 1 पाठ करायचा आहे। 1 पाठ म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, 1 अध्याय ते 21 अध्याय आपल्याला हे 1च दिवसाचं आहे हे करायचं आहे। आणि ज्यांना कोणाला पारायण करायचं असेल तर ते रोज आपण 3-3 अध्यायाचं करू शकतो। तर तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही सुरुवात करू शकता की पहिल्या म्हणजे कंटिन्यू आपण जे म्हणतात ना, किंवा नित्यसेवा म्हटलं तरी रोज 3-3 अध्याय वाचणे स्वामींचं, अशाही प्रकारे नित्यसेवेला आपण सुरुवात करू शकतो। किंवा त्याच दिवशी एका दिवसात आपण 1 पाठ आहे हा 1 ते 21 करायचा आहे। आणि तुम्ही हा एका बैठकीत नाही केला तरी चालेल, तुम्ही अख्ख्या दिवसात तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं थोडं तुम्ही ते वाचन करून तो पाठ आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे। ही आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। तुम्ही अखंड नामस्मरणही करू शकता। जरी नाही कोणाला वेळ मिळाला, काही नाही करता आलं, बाबा खूप काम आहे, खूप काय आहे, नियोजन दुसरी असतील घरातल्यांनी काय वेगवेगळे केलेले असू द्या, ठीक आहे, पण कमीत कमी तुम्ही काम करत जरी नामस्मरण करू शकता। आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल किंवा कोणाला सूतक असं जर काही प्रॉब्लेम आला असेल तर त्यांनी काय करायचं, त्यांनी कसं करायचं, तर तुम्ही स्वामींचं जे अखंड नामस्मरण आहे ते तुम्ही करू शकता। कारण अखंड नामस्मरण करण्यासाठी कोणतंही बंधन नसतं। असे जरी प्रॉब्लेम आले तरी आपण जे नामस्मरण आहे ते स्वामींचं करू शकतो। त्यासाठी तुम्ही ही जी सेवा आहे ही तुम्ही करू शकता। त्याचबरोबर आपण आपल्या कुलदेवीचीही सेवा करायची आहे। दुर्गा सप्तशती पाठाचं ज्यांना वाचन करणं शक्य होईल त्यांनी तर जरूर करा, पण ज्यांना या पाठाचं वाचन करणं शक्य नाही होणार तर त्यांनी कमीत कमी जे सिद्धी कुंजिका स्तोत्रम आहे जे आपल्या कुलदेवीचं, त्याचं एकदा जरी आपण वाचन केलं तर 1 दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन केल्याप्रमाणे होतं। म्हणून कमीत कमी त्या तरी एका त्या स्तोत्राचं आहे ते आपण एकदा तरी जे आहे ते पठण करा। खूप वेळ लागत नाही। जर तुम्ही जास्त सतत जर वाचत नसाल तर तुम्हाला 5-6 मिनिटं लागून जातील। आणि जर जे सतत वाचतात म्हणजे ज्यांचं पाठ आहे त्यांचं 1 ते 1.5 मिनिटात होऊन जातं, जास्त काही वेळ लागत नाही। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जायचं आहे, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, स्वामींना प्रार्थना करायच्या आहेत की असंच तुमची जी कृपादृष्टी आहे ही आत्तापर्यंत आमच्यावरती राहिलेली आहे आणि कायमस्वरूपी तुमच्यावरती राहू द्या, आमच्यावरती राहू द्या। अशा प्रकारे आपल्याला स्वामींच्या सेवा आहेत ही या दिवशी आपल्याला करायच्या आहेत। कोणतीही नियोजन करू द्या, आपण मात्र स्वामी भक्त आहोत ना, आपण फक्त स्वामींची सेवा करायची। मी ही खूप स्वामींची म्हणजे कोणकोणती आहेत जी सेवा करण्याची नियोजन तीही केलेली आहेत। मी ह्या ज्या सर्व सेवा आहे ह्या सर्व सेवा जेवढ्या माझ्या हातून करणं शक्य आहे तेवढ्या सर्व सेवा मी नक्की करणार आहे। तुम्ही सर्वांनी करा आणि या नवीन वर्षाची आपण स्वामी सेवेने सर्वांनी मिळून स्वामी सेवेने नवीन वर्षाचं स्वागत करूया। आणि हे जे नवीन वर्ष आहे हे तुम्हा सर्वांना सुख समाधानाने आणि खूप आनंदाने जावे। आणि या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि मी हा माझा व्हिडिओ इथेच संपवते। श्री स्वामी समर्थ।